माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 9 वाजता प्रचार सभा होते। माढामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होते। माढा जिंकण्याचा निर्धार भाजपाने केला, त्यामुळे माढा मतदारसंघात होणाऱ्या मोदींच्या सभेकडे सारांच्याच नजरा लागल्यात। मोदी आपल्या भाषणात कोणाचा उल्लेख करणार, कोणावर टीका करणार याकडे सारांच्या नजरा लागल्यात। या सभेला 2 लाख मतदार आणि नागरिक उपस्थित राहतील असं नियोजन भाजपाने केलंय। सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। जवळजवळ 27 एकरामध्ये या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि 2 लाख प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानंतर भाजपने या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि त्यामुळे भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेली आहे आणि उद्या निंबाळकर यांच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूजमध्ये होते। अकलूज हे मोहिते पाटलांचं होम ग्राउंड आहे। या ठिकाणाहून पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दुष्काळी तालुके हा प्रमुख मुद्दा आहे। सांगोला असेल, मानखटाव असेल, करमाळा असेल आणि माळशिरसचा काही भाग असेल, या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि इथल्या दुष्काळी परिस्थिती जर हटवायची असेल तर पाण्याचा प्रश्न सोडवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। यासाठी मोहिते पाटलांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच मानखटाव आणि फलटणमध्ये जिहाय काटापूर, उरुमडी तसेच नीरा भाटघरच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे आणि नुकतंच पंतप्रधानांनी औसा असेल आणि अहमदनगरची सभा असेल, या सभेमध्ये स्वतंत्र पाणी मंत्रालय भारतासाठी तयार करू हे आश्वासन जनतेला दिलेलं आहे। त्यामुळे उद्या अकलूजमध्ये हा पाणी प्रश्न जो आहे, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना असेल किंवा इतर प्रश्न असतील, यासाठी पंतप्रधान काही ठोसपणे लोकांना सांगतात का आणि इथल्या मतदारांना आश्वासित करतात का, हे आता आपल्याला पाहायचं आहे। सचिन कसबे, झी मीडिया, अकलूज।